मराठा समाजाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी या समाजाच्या नेत्यांनी राज्यभर जनजागरण मोहीम हाती घेतली होती। मराठा आरक्षणाला इतर मागासवर्गीयांचा विरोध नसला तरी इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर याचा परिणाम होण्याची भीती या समाजाकडून व्यक्त होत आहे। त्यामुळे मराठा समाजापाठोपाठ इतर मागासवर्गीय संघटनांनी जनजागरण मोहीम सुरू केली आहे। विविध जाती जमातींना असलेल्या आरक्षणाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी जोर लावला आहे। राज्यभर जनजागरण मेळावे भरवून आपलं शक्ती प्रदर्शन करून राज्य सरकारला आपल्या मागण्यांवर विचार करण्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी भाग पाडलं आहे। राज्य सरकारनंही त्यांच्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवली आहे। निर्णय घेत असताना जे काही फायदे मिळतील ते समाजातल्या गरीब तबक्याला मिळाले पाहिजे, जो आज आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आहे, शैक्षणिक सुविधेपासून वंचित आहे, नोकरीविषयक त्या बाबतीत अपेक्षा आहेत। हे सगळे प्रश्न त्यातले आहेत। त्याच्या बाबतीत विचार करून परत अहवाल द्यावा अशी अपेक्षा आहे। मराठा आरक्षणाला विरोध नसला तरी इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी भूमिका घेत ओबीसी संघटनांनी जनजागरण मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी 1 फेब्रुवारीपासून मंडल रथयात्रा सुरू करण्यात आली आहे। शनी शिंगणापूर पासून सुरू झालेली ही यात्रा पश्चिम महाराष्ट्र, कोकणात महाड, पनवेल अशी वाटचाल करत काल मुंबईत दाखल झाली। महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यात ही मंडल रथयात्रा फिरणार असून 1 मार्च रोजी या यात्रेची सांगता होणार आहे। राज्यातल्या 32 ओबीसी संघटनांच्या सहकार्यानं ओबीसी समन्वय समितीनं या यात्रेचं आयोजन केलं आहे। समन्वय समितीच्या वतीनं काल मुंबईत एका बैठकीचंही आयोजन करण्यात आलं। ओबीसीच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समावेश करू नये आणि विशेष करून मराठा समाजाने असणारे जे आरक्षण मागितलेलं आहे त्याला कोणाचा विरोध नाही, त्याला स्वतंत्र देण्यात यावे, परंतु ओबीसीच्या ह्याच्यामध्ये देऊ नये असा असणारा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या नेत्यांचा दबाव आणि दुसरीकडे इतर मागासवर्गीय संघटनांची जनजागरण मोहीम यामुळे कात्रीत सापडलेलं सरकार या प्रश्नाची हाताळणी कशी करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। मराठा आरक्षण आणि बापट आयोगासंदर्भातली इतर मागासवर्गीयांची भूमिका मांडण्यासाठी ओबीसी समन्वय समितीचे प्रमुख हनुमंत उपरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। तुम्ही म्हणताय की मराठी आरक्षणाला आपला विरोध नाहीये असं अनेक नेत्यांचं म्हणणं आहे, पण मग ही यात्रा काढण्याचं काय प्रयोजन आहे? याचं प्रयोजन असं आहे की ओबीसीचा टॅग लावून किंवा लेबल लावून मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये। त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं वेगळं त्या ठिकाणी शेड्यूल निर्माण करावं आणि त्यांना त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, परंतु आमच्या आरक्षणाचा वाटा त्या ठिकाणी देऊ नये। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर ओबीसीचे नेते म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आम्ही आरक्षण मराठा समाजाला देऊत, मराठा जातीला देऊत, परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री बापट आयोग स्वीकारत नाही आणि मॅनेज केलेला सराव आयोग त्या ठिकाणी स्वीकारून त्याची त्या ठिकाणी नेमणूक करून परत त्या ठिकाणी असणाऱ्या ओबीसीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी घेण्याचा असणारा घाट यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे। कारण हे राज्य मागासवर्गीय जे आयोग आहेत, हे राज्य मागासवर्गीय आयोग फक्त ओबीसीची असणारी जात इन्क्लूड करणे किंवा एलिमिनेट करणे एवढेच त्या ठिकाणी असणाऱ्या राज्य मागासवर्गीय आयोगाला त्या ठिकाणी अधिकार आहेत। मग जर का या ठिकाणी बापट आयोग स्वीकारायचा नाही आणि मॅनेज केलेला सराव आयोग त्या ठिकाणी त्याची चर्चा करायची, त्याला नेमायचं, याचाच अर्थ असा होतो की आमच्या अंशतः आरक्षण जे आम्हाला मिळतंय त्याच्यामध्ये मराठा जातीला त्या ठिकाणी आणून आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा असणारा त्यांचा काट आहे। पण आपल्याला वाटत नाही की मराठ्यांची जी स्थिती आहे ती सुद्धा दयनीय अशी आहे, त्यांना आरक्षण मिळावं असं नाही का वाटत आपल्याला? नाही, यामध्ये जे काही मागणी आहे मराठा समाजाची जी काय आहे जातीची, की ज्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेपण आहे हे एकदा त्यांना त्या ठिकाणी प्रूव्ह करावं लागणार आहे। आणि जे काही जी स्थिती जी निर्माण केलेली आहे मराठा जातींची, जी काही आपण विस्थापित मराठे म्हणू, जे काही उपेक्षित आहेत आज, खरंच ते आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, ज्या ठिकाणी असणारे ज्यांची जी दशा झालेली आहे, आम्हाला असं त्या ठिकाणी सांगायचं की ही सत्ता आणि जी राजकीय असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, ही जवळपास 70% पुढं मराठा प्रस्थापित जातींच्या हातामध्ये आहे। मग यांनी 60 वर्षात ह्या विस्थापित मराठ्यांची असणारी